नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSCITच्या परीक्षेमध्ये यावेळी विचारले जाऊ शकतात असे काही महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, तुम्हाला नवीन ईमेल पाठवल्याचे कोणी सांगितले आणि तरीही तुम्हाला इनबॉक्समध्ये मेल दिसत नसल्यास तुम्ही काय करावे? पर्याय आहेत कीबोर्डवर F5 बटन दाबाल. दुसरा पर्याय आहे सेंड रिसीव्ह ऑल फोल्डर आयकॉनवर क्लिक कराल. तिसरा पर्याय आउटलुक बंद करून पुन्हा स्टार्ट कराल आणि चौथा पर्याय आउटलुक रिइन्स्टॉल कराल. आणि याचं उत्तर आहे सेंड ऑर रिसीव्ह ऑल फोल्डर या आयकॉनवर क्लिक कराल. प्रश्न दुसरा आहे, तुमच्या डॉक्युमेंट्समधील स्ट्रेट लाईन आणि लाईन्स सिलेक्ट केल्यावर त्यासाठी कोणते मॉडिफिकेशन तुम्ही अप्लाय करू शकता? पर्याय शेप आउटलाईन, दुसरा पर्याय शेप इफेक्ट्स, अलाईन आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व. आणि याचं उत्तर आहे वरील सर्व. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचे वैशिष्ट्य आहे? पर्याय मल्टी गट, मल्टी रोल, मल्टीटास्किंग, मल्टी प्रोग्रेस आणि याचं उत्तर आहे मल्टीटास्किंग. चौथा प्रश्न आहे, थिन क्लायंट टर्मिनललाच इंटरनेट टर्मिनल असेही म्हणतात, बरोबर की चूक? आणि याचं उत्तर आहे चूक. पाचवा प्रश्न, IoT म्हणजे डॅश डॅश. पर्याय इंटरनेट ऑफ थिंग्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि याचं उत्तर आहे इंटरनेट ऑफ थिंग्स. सहावा प्रश्न, डॅश डॅश हा उच्च प्रतीचा प्रिंटर उष्णता आणि विशिष्ट प्रकारच्या पेपरचा उपयोग करतो. पर्याय लेझर, डॉट मॅट्रिक्स, इंकजेट आणि थर्मल आणि याचं उत्तर आहे थर्मल. सातवा प्रश्न, डॅश डॅश हे प्रिंटर उच्च प्रतीचे प्रिंट तयार करते आणि ते स्वस्त असते. पर्याय लेझर, डॉट मॅट्रिक्स, इंकजेट आणि थर्मल आणि याचं उत्तर आहे इंकजेट. आठवा प्रश्न, कोणालाही ईमेल पाठवण्यासाठी तुमच्याकडे डॅश डॅश असणे आवश्यक आहे. फॅक्स ॲड्रेस, रेसिडेंट ॲड्रेस, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि यापैकी कुठलाही पर्याय नाही आणि उत्तर आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटी. नववा प्रश्न, फॉर्म्युलामध्ये एकमेकींच्या जवळ नसलेली रेंज ही सेल पत्त्यांनी स्पष्ट केलेली असते, जे डॅश डॅशने वेगळे केलेले असतात. पर्याय कॉमा, अर्धविराम, कोलन, पूर्णविराम आणि याचं उत्तर आहे कॉमा. दहावा प्रश्न, डेस्कटॉप मॉनिटरला दुसरे नाव डॅश डॅश असे आहे. पर्याय CRT, DTM, डिस्प्ले ट्यूब आणि टीव्ही ट्यूब आणि याचं उत्तर आहे CRT. 11वा प्रश्न, कंटिन्युअस स्पीच आणि डिस्क्रीट स्पीच हे कुठले प्रकार आहेत? व्हॉइस रिकग्निशन सिस्टीम, मार्क सेन्स सिस्टीम, ऑप्टिकल ऑडिटरी ॲक्सेस सिस्टीम, इंटरॅक्टिव्हिटी इनपुट सिस्टीम आणि याचं उत्तर आहे व्हॉइस रिकग्नायझेशन सिस्टीम. 12वा प्रश्न, MS एक्सेल हे मुख्यतः ग्राफिकल डेटा बनवण्यासाठी वापरतात, बरोबर की चूक? आणि याचं उत्तर आहे चूक. 13वा प्रश्न, मोडेममुळे सीडीवरील डेटा हार्ड डिस्कवर घेता येतो, बरोबर आणि चूक हे पर्याय आणि याचं उत्तर आहे बरोबर. 14वा प्रश्न, फ्लॅट पॅनल मॉनिटर्स हे फक्त लॅपटॉप आणि नोटबुक कम्प्युटरसाठीच वापरतात, बरोबर आणि चूक हे पर्याय आहेत आणि याचं उत्तर आहे चूक. 15वा प्रश्न, HD टीव्ही हे हाय डेन्सिटी टेलिव्हिजन आहेत, बरोबर आणि चूक हे पर्याय आणि याचं उत्तर आहे चूक. 16वा प्रश्न, HD टीव्ही म्हणजे काय? हायपर ड्राईव्ह टेलिव्हिजन, हायपर ड्राईव्ह ट्रान्झिस्टर व्हेरिएशन, हायटेक डिजिटल टर्मिनल डिव्हाइस आणि हाय डेफिनेशन टेलिव्हिजन आणि याचं उत्तर आहे हाय डेफिनेशन टेलिव्हिजन. 17वा प्रश्न, इमेज आणि माहिती पेपरवर तयार केली जाते त्याला डॅश डॅश असे म्हणतात. सॉफ्ट कॉपी, मीडियम कॉपी, हार्ड कॉपी आणि डॉक्युमेंट क्वालिटी आणि याचं उत्तर आहे हार्ड कॉपी. इमेज आणि माहिती पेपरवर तयार केली जाते त्याला हार्ड कॉपी म्हणतात. 18वा प्रश्न, मॉनिटर पडद्यावरील इमेजला सॉफ्ट कॉपी म्हणतात. मॉनिटर पडद्यावरील इमेजला सॉफ्ट कॉपी म्हणतात, पर्याय बरोबर आणि चूक आणि याचं उत्तर आहे बरोबर. 19वा प्रश्न, डॅश डॅश हा एक शेप फिलचा प्रकार असून तो शेपच्या पृष्ठभागावर एका रंगातून दुसऱ्या रंगात बदलत जातो. सॉलिड फिल, पिक्चर ऑर टेक्स्चर फिल, पॅटर्न फिल आणि ग्रेडियंट फिल हे 4 पर्याय आणि याचं उत्तर आहे ग्रेडियंट फिल. 20वा प्रश्न, इंकजेट प्रिंटर हे लेझर प्रिंटरचे दुसरे नाव आहे.
पर्याय बरोबर आणि चूक, आणि याचं उत्तर आहे चूक. 21वा प्रश्न. इंकजेट प्रिंटर इंकजेट प्रिंटर हे आजचे सामान्यतः वापरात येणारे प्रिंटर्स आहेत. पर्याय बरोबर आणि चूक, आणि याचं उत्तर आहे बरोबर. 22वा प्रश्न. व्होल्ट ॲप्लिकेशनचा उपयोग करून आपण रेल्वे तिकीट बुक करू शकतो. पर्याय बरोबर आणि चूक, आणि याचं उत्तर आहे चूक. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 23वा प्रश्न आहे, लेझर प्रिंटर उष्णता ग्राहक पेपरवर इमेज तयार करतो. सो पर्याय बरोबर आणि चूक, आणि याचं उत्तर आहे चूक. 24वा प्रश्न. लेझर प्रिंटर लेझर किरणांचा वापर करून पेपरच्या पृष्ठभागावर इमेज तयार करतो. बरोबर आणि चूक हे पर्याय, आणि उत्तर आहे बरोबर. 25वा प्रश्न. बँकेतील चेक्समधून डेटा वाचण्यासाठी MICR चा उपयोग करतात. बरोबर आणि चूक हे पर्याय, आणि उत्तर आहे बरोबर. पुढील प्रश्न. प्रिंटेड टेक्स्टमधून मशीन युजेबल टेक्स्टमध्ये रूपांतर करण्यासाठी OCR चा वापर करतात. बरोबर आणि चूक हे पर्याय, आणि उत्तर बरोबर. 27वा प्रश्न. UPC कोड वाचण्यासाठी फोटो इलेक्ट्रिक डिव्हाइसचा वापर करतात. त्याला डॅश डॅश असेही म्हणतात. इमेज स्कॅनर्स, फॅसिमाइल मशीन, बारकोड रीडर्स, कॅरेक्टर किंवा मार्क रिकग्निशन, आणि उत्तर आहे बारकोड रीडर्स. विशिष्ट प्रकारचे ग्राफिक्स प्रिंट करण्यासाठी प्लॉटरचा उपयोग करतात. बरोबर आणि चूक हे पर्याय, आणि उत्तर बरोबर. 29वा प्रश्न. पोर्टेबल कम्प्युटर डॅश डॅश हे मॉनिटर्स वापरतात. CRT, LCD, HD TV आणि ITV हे पर्याय, उत्तर LCD. 30वा प्रश्न. आकृती साठवण्यासाठी आणि ट्रॅकिंगसाठी वापरण्यात येणारे इनपुट डिव्हाइस डॅश डॅश हे होय. टच स्क्रीन, लाईट पेन, डिजिटायझर आणि माऊस हे 4 पर्याय, आणि उत्तर आहे डिजिटायझर. 31वा प्रश्न. स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीमला डॅश डॅश असेही म्हणतात. डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम, प्रॅक्टिस ऑपरेटिंग सिस्टीम, लोकलेटेड ऑपरेटिंग सिस्टीम आणि उभी ऑपरेटिंग सिस्टीम, आणि याचं उत्तर आहे डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम. 32वा प्रश्न. कीबोर्डवरील कॅप्स लॉक की प्रमाणे ऑन आणि ऑफ फीचर्स असणाऱ्या कीजला डॅश डॅश असेही म्हणतात. फंक्शन कीज, स्पेशल पर्पज कीज, टॉगल कीज आणि कंबाईन कीज हे 4 पर्याय, आणि उत्तर आहे टॉगल कीज. 33वा प्रश्न. कीबोर्डवरील कंट्रोल सारख्या कीज ज्या दुसऱ्या की सोबत दाबल्यास काम करतात त्यांना काय म्हणतात? फंक्शन कीज, स्पेशल पर्पज कीज, टॉगल कीज आणि कॉम्बिनेशन कीज हे 4 पर्याय आहेत, आणि याचं उत्तर आहे कॉम्बिनेशन कीज. प्रश्न 34वा. F1, F2 असे लेबल असलेले कीबोर्डवरील कीजना डॅश डॅश म्हणतात. फंक्शन कीज, न्यूमरिक कीज, टाइपरायटर कीज आणि स्पेशल पर्पज कीज हे 4 पर्याय, आणि उत्तर आहे फंक्शन कीज. 35वा प्रश्न. 0 ते 9 अंक दिलेल्या कीबोर्डवरील बटनांना डॅश डॅश म्हणतात. फंक्शन कीज, न्यूमरिक कीज, टाइपरायटर कीज, स्पेशल पर्पज कीज हे 4 पर्याय, आणि उत्तर आहे न्यूमरिक कीज. 36वा प्रश्न. जे प्रिंटर प्रकाश किरणांचा उपयोग करून प्रतिमा तयार करते त्याला डॅश डॅश प्रिंटर म्हणतात. लेझर, डॉट मॅट्रिक्स, इंकजेट आणि थर्मल हे 4 पर्याय, आणि उत्तर लेझर प्रिंटर. 37वा प्रश्न. डॅश डॅश प्रकारचा प्रिंटर पेपरच्या पृष्ठभागावर शाईचे छोटे छोटे थेंब पसरवतो. लेझर, डॉट मॅट्रिक्स, इंकजेट आणि थर्मल. उत्तर इंकजेट. 38वा प्रश्न. मॉनिटरच्या सर्वात छोट्या ऍड्रेस असलेल्या भागाला CRT म्हणतात. बरोबर, चूक हे पर्याय, आणि उत्तर चूक. 39वा प्रश्न. मॉनिटरच्या सर्वात छोट्या ऍड्रेस असलेल्या भागाला पिक्सेल म्हणतात. बरोबर आणि चूक हे पर्याय, आणि उत्तर बरोबर. 40वा प्रश्न. फीचर्सला ऍक्टिव्हेशन किंवा डिऍक्टिव्हेशन करण्यासाठी टॉगल कीजचा उपयोग करतात. बरोबर की चूक, आणि उत्तर बरोबर. 41वा प्रश्न. स्पीकरचा वापर मल्टीमीडिया ऍप्लिकेशन मध्ये म्युझिक प्ले करण्यासाठी वापरतात. बरोबर आणि चूक हे पर्याय, आणि उत्तर बरोबर. 42वा प्रश्न. खालीलपैकी कोणाचे जास्त रिझोल्यूशन आहे? VGA, SVGA, XGA आणि CGA, आणि याचं उत्तर आहे XGA. 43वा प्रश्न.
XGA म्हणजे एक्सटेंडेड ग्राफिक्स ॲरे, बरोबर की चूक? आणि उत्तर बरोबर. 44वा प्रश्न, VGA म्हणजे व्हिडिओ ग्राफिक्स ॲरे, पर्याय बरोबर आणि चूक, आणि याचं उत्तर आहे बरोबर. पुढील प्रश्न, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये तुमच्या फाईल्स डॅश डॅश या एक्सटेन्शनने साठवून ठेवल्या जातात. .rtf, .pptx, .docx, .psd हे 4 पर्याय आणि उत्तर आहे .pptx. पुढील प्रश्न, हजारो पिक्सलच्या तपशिलातून वेक्टर इमेज बनवलेली असते, बरोबर आणि चूक हे पर्याय आणि उत्तर चूक. 47वा प्रश्न, ज्याच्यामुळे मॉनिटरवर इमेज तयार होते त्या प्रत्येक टिंबाला डॅश डॅश असेही म्हणतात. पॉइंट, पिक्सेल, स्पॉट आणि पिक्चर हे 4 पर्याय आणि उत्तर आहे पिक्सेल. 48वा प्रश्न, रंगीत मॉनिटरची किंमत मोनोक्रोम मॉनिटरपेक्षा जास्त आहे, बरोबर की चूक हे पर्याय आणि उत्तर अर्थातच बरोबर. 49वा प्रश्न, आज डेसिव्हिल प्रिंटर्स याचा प्रामुख्याने वापर करतात, बरोबर आणि चूक हे पर्याय आणि उत्तर आहे चूक. या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न, विंडोज हे कशाचे नाव आहे? प्रॅक्टिस ऑपरेटिंग सिस्टीम, डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम, उभी ऑपरेटिंग सिस्टीम आणि यापैकी एकही नाही, आणि याचं उत्तर आहे डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 50 महत्त्वाचे प्रश्न पाहिले. धन्यवाद.